प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार असून बहुतेक मोठ्या पक्षांनी आपले बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये तुफान हाणामारी म्हणजे लाथाळ्या सुरू असताना दुसरीकडे मात्र अर्थातच वंचित बहुजन आघाडीने नेहमीप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली असून त्या पाठोपाठ सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपले 99 उमेदवार जाहीर केले आहे. या 99 उमेदवारांमध्ये एका नावाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. ते नाव म्हणजे सुलभाताई गायकवाड यांचे होय. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याणपूर्वमध्ये इतर राजकीय पक्षांचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नसताना सुलभाताई गायकवाड या एकमात्र उमेदवार त्याला अपवाद असून आतापर्यंत कल्याणपूर्वेतून एखाद्या राजकीय पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेल्या सुलभाताई या एकमेव उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असणाऱ्या सुमारे 7 ते 8 प्रमुख उमेदवारांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असणाऱ्या गणपत गायकवाड यांच्या पूर्णांगिनी असणाऱ्या सुलभाताई यांना भारतीय जनता पक्षाने निवडणूक तिकीट दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीची चर्चा सुरू झाली. कोण आहेत या सुलभाताई? 8 महिन्यांपूर्वी सुलभाताई गायकवाड ह्या महाराष्ट्राला तर काय, त्यांच्या आमदार असलेल्या पतीच्या कल्याणपूर्व मतदारसंघात सुद्धा कोणाच्याही परिचयाच्या नव्हत्या. त्यांच्या मुलांपुरतं त्यांचे विश्व होतं. पण अचानकपणे संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या गोळीबार प्रकरणी त्यांच्या आमदार असणाऱ्या पतीला गणपत गायकवाड यांना तुरुंगात जावे लागले आणि अपघाताने सुलभाताई राजकारणात आल्या. घराबाहेर पडत कमरेला पदर खोवून एखाद्या रणरागिणीप्रमाणे त्या मैदानात उतरल्या आणि त्यांनी कर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण केली. अतिशय कमी कालावधीत त्या लोकप्रियसुद्धा झाल्या. विशेषतः महिला वर्गात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला. जरी त्यांना राजकारणात येऊन अवघे 8 महिने झाले असले तरी त्यांच्यासमोर मात्र थेट विधानसभा निवडणूक लढविण्याचे भले मोठे आव्हान येऊन ठेपले आहे. सुलभाताई आपल्या राजकीय कारकिर्दीच्या एका सर्वोच्च अशा टप्प्यावर असताना नेमकं त्यावेळी त्यांच्या आमदारपती तुरुंगात आहे. अशा वेळी निवडणूक लढविणे त्यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक बनले आहे. खरे तर अशा संकट समयी कोणत्याही महिलेला आपल्या नवऱ्याची खंबीर साथ लढायला ताकद देते, ऊर्जा देते. नेमकं गणपत गायकवाड यांचे त्यांच्यासोबत नसणं हे सुलभाताई यांच्यासाठी खडतर ठरू शकतं. पण याच कारणांमुळे सुलभाताई यांना महिलांची सहानुभूती मिळण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. कदाचित हा त्यांच्यासाठी एक स्ट्रॉंग पॉईंट, शक्तिबिंदू ठरू शकतो. त्यातच महायुती सरकारनं, शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना राबविण्यात सुरुवात केली असून त्याचा थेट फायदा सुलभाताईंना होऊ शकतो. त्यातच भारतीय जनता पक्षाचा मतदार हा त्या पक्षाशी बांधील असल्याने तो अतिरिक्त फायदासुद्धा सुलभाताई यांना होऊ शकतो. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांचे छोटे मोठे रिपब्लिकन गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीमध्ये असल्याने त्याचाही फायदा सुलभाताई यांना होईल. म्हणूनच नवरा जरी तुरुंगात असला तरी सुलभाताई या लढतीमधील जिंकणाऱ्यांमध्ये एक प्रमुख दावेदार आहेत, हे मात्र नक्की. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जरी महायुतीमध्ये असली तरी त्यांचे शहर प्रमुख असणारे महेश दादा गायकवाड यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे. कल्याणपूर्व मतदारसंघात महायुतीमधून ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्याने महेश दादा गायकवाड या अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी महेश गायकवाड हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील
काय, हा महत्त्वाचा मुद्दा असून युती धर्म म्हणून त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविता येणार नाही हे जरी खरं असलं तरी एक व्यक्ती म्हणून त्यांना निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाने दिला आहे. जर उद्या खरोखरच महेश गायकवाड हे निवडणूक रिंगणात उतरले तर मात्र ही निवडणूक अतिशय अटीतटीची आणि रंगतदार होईल यात तिळमात्र शंका नाही. कारण महेश गायकवाड यांनी कल्याणपूर्व भागात अनेक लोकोपयोगी कार्य केल्यानं ते तिथं लोकप्रिय आहेत. विशेषतः ते तरुण वर्गात जास्त लोकप्रिय आहेत. त्यातच एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महेश गायकवाड यांच्यासोबत राहिली तर महेश गायकवाड हे तुल्यबळ लढत देऊ शकतात. त्यातच महेश गायकवाड यांचे विविध पक्षातील कार्यकर्त्यांशी मधुर संबंध आहेत. थेट जनतेत वावरणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. अशा वेळी महेश गायकवाड यांची उमेदवारी सुलभाताई यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते. पण महेश गायकवाड हे खरोखरच निवडणूक लढवतील काय, याचे उत्तर 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळेल. उद्या पक्षादेश म्हणून कदाचित महेश गायकवाड यांनी निवडणूक लढवली नाही तरी ह्या निवडणुकीमध्ये महेश गायकवाड यांची भूमिका ही मात्र निर्णायक असणार आहे. महायुतीमधून माजी नगरसेवक आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे निलेश शिंदे व विशाल पावशे या आणखी दोघे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण सुलभाताई यांना महायुतीने उमेदवारी दिल्याने निलेश शिंदे व विशाल पावशे काय करणार, त्यांची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार असून ह्या त्यांच्या भूमिकेकडे कल्याणपूर्वचे लक्ष लागून आहे. महायुतीमध्ये हे सगळं सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे असं काही वातावरण नाही. महाविकास आघाडीमध्ये कल्याणपूर्व मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जातो की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातो हे पाहावं लागेल. कदाचित हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला तर मात्र वंडार शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांना ही उमेदवारी मिळेल. असं जर झालं तर मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तगडी फाईट बघायला मिळेल. परंतु ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली तर मात्र ह्या पक्षातर्फे कोण उभा राहणार? कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी महापौर रमेश जाधव की शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे? पैकी धनंजय बोडारे यांनी 2019 मध्ये बंडखोरी करून गणपत गायकवाड यांना जोरदार टक्कर दिली होती. तर माजी महापौर रमेश जाधव यांनी सुद्धा विकास कामं मोठ्या प्रमाणात केल्यानं ते सुद्धा प्रमुख दावेदार आहेत. महाविकास आघाडीतर्फे सुधीर पाटील की रमेश जाधव किंवा धनंजय बोडारे हे 4 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होईल. तसं पाहायला गेलं तर आंबेडकरी लढ्यातील कल्याणमधील तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असणारे मिलिंद बेळमकर हे सुद्धा मध्यंतरी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं लढणार अशी चर्चा होती. परंतु या चर्चेला पूर्ण विराम मिळून आता मिलिंद बेळमकर हे अपक्ष म्हणून लढणार की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यावर विश्वास ठेवतात हे पाहावं लागेल. अर्थात मिलिंद बेळमकर हे कोणत्या पक्षातर्फे लढणार किंवा लढणार नाही हे सगळं चित्र 4 नोव्हेंबरपर्यंत आपल्या हाती येणार आहे. त्याचबरोबर महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे सुद्धा बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची मोठी चर्चा होत आहे. प्रल्हाद जाधव यांचा जनसंपर्क दांडगा असून निश्चितच त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रल्हाद जाधव असतील किंवा मिलिंद बेळमकर असतील हे दोघं जर निवडणूक रिंगणात उतरले तर मात्र कल्याणपूर्वमधील आंबेडकरी मतांवर त्याचा किती परिणाम होईल, मुस्लिम व इतर बहुजन वर्ग त्यांना साथ देईल का, याचे उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा म्हणा किंवा बच्चू कडू यांच्या परिवर्तन महाशक्ती आघाडीचा आणि इतर छोट्या मोठ्या अपक्षांचा इथल्या निकालांवर
परिणाम होईल असं वाटत नाही. क्रांती मित्र हो, घोडा मैदान भीम जवळ आहे. प्यादारे आपल्या हक्काच्या निवडणुकीच्या YouTube ताज्या चॅनलला घडामोडींसाठी कृपया तुम्ही मात्र सबस्क्राईब पाहत राहा करून आम्हाला आपल्या विसंवादी सर्वांच्या शक्तींच्या हक्काचे विरोधात पॅन्थर, लढण्यासाठी बळ क्रांती द्या, वाहिनी. शक्ती नमो द्या, बुद्धाय. ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.